विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी। आजच्या या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीचा जो चॅप्टर स्टार्ट केलेला आहे बघा, चॅप्टर नंबर फर्स्ट दोन चलातील रेषीय समीकरणे, ओके, याचा सराव संच 1.3 हा संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत। ओके, या सराव संच 1.3 मध्ये जे जे टॉपिक्स लागत आहेत, आपल्याला जे जे टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत ते सर्व मी तुम्हाला सांगणार आहे। तत्पूर्वी ही जी बॅच आपण स्टार्ट केलेली आहे, ओके, जी फ्री ऑफ कॉस्ट आहे, जी आपल्या युट्यूब वरती तुम्हाला शिकण्यासाठी मिळत आहे 2026 आणि 27 साठीची। ओके, म्हणजे जे मुलं 2027 मध्ये इयत्ता 10वीची परीक्षा देणार आहेत बोर्डाची, त्यांच्यासाठीची याची माहिती तुम्ही देखील आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याची मदत होईल। ओके, आता बघूया आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचंय। आपल्याला बघायचंय सराव संच 1.3 जो संपूर्ण संपवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। ओके, तर बघूया आपण। ओके, त्याच्यामध्ये जे दोन टॉपिक आहेत त्याच्यावरती संपूर्ण सराव संच आधारलेला आहे, ते दोन टॉपिक। ओके, पहिला टॉपिक आहे बघा निश्चयक। ओके, निश्चयक म्हणजे काय, या दोन रेषा जर तुम्हाला कुठे दिसल्या तर त्याला आपण काय म्हणतो, निश्चयक। ओके, त्याच्यामध्ये असे 4 अंक असतात। ओके, आणि हा जो निश्चयक आहे बघा, मागच्या वर्षी पेपरला प्रश्न पडला होता। ओके, याची कोटी किती आहे, तर लक्षात ठेवायचं याची कोटी असते 2। किती असते, कोटी 2 असते। ओके, म्हणजे याची ऑर्डर 2/2 असते, म्हणजे कोटी 2 असते। ओके, याच्यामध्ये समजा ACDB असे 4 अंक असतात आणि ते तुम्हाला सोडवायचे असतात। मग हा निश्चय कसा सोडवायचा, तर एक लक्षात ठेवा। ओके, हा जो A आहे त्याचा गुणाकार D सोबत करायचा, म्हणजे तिरकस गुणाकार करायचा आहे। ओके, मध्ये मायनस साइन घ्यायचा आणि C चा गुणाकार B सोबत करायचा आहे, जे या ठिकाणी मी दिलंय। A चा गुणाकार D सोबत, मध्ये मायनस साइन, C चा गुणाकार B सोबत। फॉर एक्झाम्पल, ओके, एक उदाहरण देतो तुम्हाला। एक निश्चय घेऊ 1 2 3 4 हा, आणि काय करूया, सोडवण्याचा प्रयत्न करू। ओके, कसं सोडवायचं आहे, 1 चा गुणाकार 4 सोबत, मध्ये साइन कोणतं मायनस, आणि त्यानंतर 3 चा गुणाकार 2 सोबत। ओके, 3 चा गुणाकार 2 सोबत। ओके, करूया। 1 4 4 वजा 3 2 6। ओके, बरोबर 4तून 6 जातात का, नाही। 6तून 4 करूया कमी। ओके, 2 6 मोठा आहे म्हटल्यानंतर कोणता, मायनस आहे। ओके, हा झाला निश्चय। ओके, याचे एक्झाम्पल्स आपण पुढे बघणार आहोत। तत्पूर्वी दुसरा टॉपिक बघूया बघा, क्रॅमर्स पद्धती। मोस्ट इम्पॉर्टंट बोर्डाच्या दृष्टिकोनातून 2025 2024 2023 किंवा त्यापूर्वीही प्रत्येक वर्षी 3 मार्कांसाठी क्रॅमर्स पद्धतीवरती प्रश्न आलेला आहे। ओके, त्यामुळे आजच क्रॅमर्स पद्धती आपण फिक्स करून घ्यायची। ओके, एकदम रिपीट करून व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल की नेमकं क्रॅमर्स पद्धती काय आहे। ओके, डाऊट आल्यानंतर कमेंट मध्ये सांगा, जेणेकरून मी देखील त्या डाऊटचे ओके उत्तर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल। बघा, क्रॅमर्स पद्धतीमध्ये काय करायचंय। ओके, या ठिकाणी मी एक लाईन लिहिली, जर A1x अधिक B1y अधिक C1 बरोबर 0, आता तुम्हाला माहिती आहे जे आपलं समीकरण आहे बघा एक रेषीय, त्याचं सामान्य रूप काय आहे। ओके, तर त्याचं सामान्य रूप असतंय बघा, AX अधिक BY अधिक C बरोबर 0। ओके, हे पण आपल्याला समीकरण किती मिळतात सोडवण्यासाठी, 2। याच्या पद्धती किती आहे, सराव संच 1.1 मध्ये कोणती पद्धत आहे, चलाचा लोप करणे। सराव संच 1.2 मध्ये कोणती पद्धत आहे, आलेख पद्धत। आणि सराव संच 1.3 मध्ये कोणती पद्धत आहे, तर ती आहे बघा क्रॅमर्स पद्धत। समजलंय, तर बघा AX अधिक BY अधिक C हे एक समीकरण झालं। जर 2 समीकरण असतील तर बघा, 2 समीकरण तर बघा, हा जो झाला तर A1 B1 आणि C1, आणि दुसऱ्या समीकरणामध्ये हा होणार बघा A2। ओके, हा झाला B2 आणि हा झाला C2। ओके, बरोबर 0। जर असे समीकरण असतील, ओके, A1x अधिक B1y अधिक C1 बरोबर 0, A2x अधिक B2y अधिक C2 बरोबर 0, हे जर 2 समीकरण असतील, यांच्या जागी कोणतेही अंक असू शकतात। ओके, कोणतेही अंक, ओके, रिअल नंबर पैकी कोणतेही अंक असू शकतात। तर हे 2 समीकरण असतील तर काय करायचं आपल्याला, एक D नावाचा निश्चय घ्यायचा आहे, एक DX नावाचा निश्चय घ्यायचा आहे, आणि एक DY नावाचा निश्चय घ्यायचा आहे। ओके, निश्चयक म्हणजे काय, ह्या 2 लाईन ज्या ठिकाणी दिसतील तुम्हाला त्याला निश्चयक म्हणतो। ओके, आणि त्या निश्चयकामध्ये कोणते अंक घ्यायचे, तर D नावाच्या निश्चयकामध्ये बघा A1 A2 आणि B1 B2 अंक घ्यायचे। ओके, A1 A2 B1 B2, समजलंय। ओके, त्यानंतर पुढे याच्यापेक्षाही सोपी पद्धत मी तुम्हाला एक्सरसाइज मध्ये सांगणार आहे, फक्त आता मी तुम्हाला सांगतो की टॉपिक कोणता आहे। ओके, त्यानंतर बघा पुढे दुसरा नंबरचा D नावाच्या निश्चयकामध्ये काय, A1 A2 B1 B2। DX मध्ये काय करायचंय, ओके, हा जो A1 A2 आहे का तो रिप्लेस करायचा आहे, आणि A1 A2 च्या जागी C1 C2 टाकायचंय। बघा C1 C2, हा B1 B2 ऍज इट इज, हा झाला DX। आणि DY मध्ये काय करायचंय, DY मध्ये जो D आहे का त्याच्यामधला B1 B2 रिप्लेस करायचं आणि त्याच्या जागी C1 C2 टाकायचंय। बघा C1 C2, A1 A2 तसंच। D मध्ये काय A1 A2 B1 B2, DX मध्ये काय A1 A2 च्या जागी C1 C2, आणि DY मध्ये काय B1 B2 च्या जागी C1 C2। ओके, आणि त्यानंतर काय करायचं, यांच्या ज्या किमती येतील त्यावरून X आणि Y च्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायच्यात। कशा,
तर बघा x इज इक्वल टू dx अपॉन d हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. याच्यावरती देखील एक मार्कला MCQ पडलेला आहे. ओके, याच्यावरती देखील पडलाय y इज इक्वल टू dy अपॉन d. ओके, सर्वप्रथम याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे आपण पुढे जाऊया. ओके, घेतलाय स्क्रीनशॉट. आता जाऊया पुढे. ओके, नंबर 2 याच्यावरचे काही एक्झाम्पल्स आपण बघूया. बघा नंबर उदाहरणार्थ काय सांगितलंय, खालील निश्चयकांच्या किमती काढा. दोन निश्चयक मी मुद्दाम घेतले. ओके, कारण की याचे जे सॉल्विंग आहे बघा हा 2 नंबरचा, याचे शक्यतो मुलांना समजत नाही. ओके, त्यामुळे मी हे 2 घेतले. त्यानंतर आपण एक्झरसाइज बघूया. या ठिकाणी सांगितलंय बघा खालील निश्चयकांच्या किमती काढा. मग काढूया किमती. काय करायचंय, 5चा गुणाकार सरळ सरळ 9 सोबत करूया. 5चा गुणाकार 9 सोबत. ओके, मध्ये साईन कोणतं मायनस. 7चा गुणाकार 3 सोबत. ओके, 7चा गुणाकार 3 सोबत. ओके, 5 9 45 वजा 7 3 21. 45 मधून 21 गेले तर किती येतात बघा. 5तून 1 गेला 4, 4तून 2 गेला 2, 24. इतकं सोपं आहे. 2 मार्क फिक्स. ओके, पुढे गेलो बघा. ओके, नंबर 2 पण तसाच सोडवायचा. काय करायचंय, फक्त नंबर 2 मध्ये मुलं कोणत्या ठिकाणी गोंधळतात. या ठिकाणी जे वर्गमुळात संख्या आहेत का त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी वर्गमूळ येतात त्या ठिकाणी मुलं गोंधळून जातात. कारण की त्यांना माहित नाही वर्गमुळाची क्रिया करायची कशी, वर्गमुळाची ऍडिशन कशी करायची, सबट्रॅक्शन कशी करायची. ओके, मग या ठिकाणी मी सांगतो आता तुम्हाला काय करायचंय. ओके, याचा गुणाकार याच्या सोबत करायचंय. 2 वर्गमुळात 3 चा गुणाकार 3 वर्गमुळात 3 सोबत आपल्याला करायचा आहे, वजा 2 चा गुणाकार 9 सोबत करायचा आहे. ओके, मग काय करायचंय, यांचा ज्यावेळेस गुणाकार करायचा तर लक्षात ठेवायचं नेहमी हे जे मागचे दोघं आहे आधी त्यांचा गुणाकार करायचा. बेत्रिक 6. ओके, या दोघांच्या मध्ये साईन कोणता आहे गुणिले, आणि नेहमी जे वर्गमुळात आहेत त्यांचाच गुणाकार करायचा. वर्गमुळाच्या मागे जे आहेत त्यांचा गुणाकार करायचा आणि नंतर जे वर्गमुळात आहेत त्यांचा गुणाकार करायचा. ओके, वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 3 चा गुणाकार किती 3. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर 2 नंबर वर्गमुळात सारखे असतील म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये सारखे असतील तर त्यांचा गुणाकार बघा, त्यांच्यामधला एक जण उचलायचा तो गुणाकार. फॉर एक्झाम्पल वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 याचा गुणाकार किती असतो 2. वर्गमुळात 4 गुणिले वर्गमुळात 4 याचा गुणाकार किती असतो 4. वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5 याचा गुणाकार किती असतो 5. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवायची. ओके, मग बघा इथं 6 गुणिले 3 बेत्रिक किती 6 मध्ये गुणाकार आहे किंवा दोघांच्या मध्ये गुणाकार आहे असं देखील अजून करू शकता. आणि वर्गमुळात 3 चा गुणाकार वर्गमुळात 3 सोबत किती झालाय तर तो झालाय 3, वजा 2 किती झाला 18. त्यानंतर बघा 6 त्रिक किती झाला 18 वजा 18. 18 वजा 18 किती झाले बघा 0. ओके, 0 उत्तर आहे याचं. आहे की नाही सोपं. ओके, आता जाऊया पुढे. ओके, पुढे बघा सराव संख्या 1.3. सराव संख्या 1.3 मध्ये बघा प्रश्न क्रमांक 1. आताचे जर 2 एक्झाम्पल तुम्हाला समजले असतील तर हा प्रश्न तुम्ही मनाने देखील सोडू शकता. काय करायचंय, 3 चा गुणाकार कोणासोबत करायचंय 5 सोबत आणि 4 चा गुणाकार 2 सोबत. ओके, त्याच्यापैकी अर्धे उत्तर इथंच दिलेले. ओके, ही एक कृती आहे. मग काय करायचंय, 3 चा गुणाकार 5 सोबत करूया. 3 चा गुणाकार 5 सोबत वजा. ओके, 4 चा गुणाकार 2 सोबत, पण 4 तर या ठिकाणी दिला मग कोण राहिला 2. असं पण लॉजिक लावायचं. ओके, बघा 3 5 15 इथं 15 आणि 2 किती होतात 8. 15तून 8 गेले किती 7. याचं उत्तर किती आहे 7. ओके, याचं उत्तर आहे 7. करेक्ट आहे. ओके, 7 व्यवस्थित लिहितो जरा. दिस इज 7. नंबर 2 प्रश्न क्रमांक 2. खालील निश्चयकांची किमती काढा. ओके, फास्ट मध्ये काढूया. आता तुम्हाला इथे म्हटल्यानंतर जरा फास्ट घेतो. ओके, काय करायचंय, याचा गुणाकार याच्यासोबत करायचा. ओके, वजा 1 चा गुणाकार कोणासोबत 4 सोबत, वजा 2 चा गुणाकार कोणासोबत करायचा आहे 7 सोबत करायचा आहे. बरं, चला 4 1 4. हा वजा आहे आणि याचं चिन्ह या ठिकाणी दिसत नाही म्हटल्यानंतर अधिक आहे. आणि मायनस प्लसचा गुणाकार काय असतो मायनस. ओके, वजा आणि अधिकचा गुणाकार वजा असतो. मध्ये साईन वजा. 2 7 किती 14. ओके, बघा 4 1 4 मायनस प्लस मायनस. ओके, एक गोष्ट लक्षात ठेवा, बेसिक मध्ये सांगतो. ओके, वजाचा गुणाकार जर वजा सोबत झाला तर ते असते प्लस. प्लसचा गुणाकार जर प्लस सोबत झाला तर तो असतो प्लस. पण जर मायनसचा गुणाकार प्लस सोबत झाला किंवा प्लसचा गुणाकार मायनस सोबत झाला तर या दोघांचं उत्तर असते मायनस. म्हणजेच काही इन शॉर्ट मध्ये 2 सारखे चिन्हांचा गुणाकार केला तर आन्सर प्लस मध्ये येते. 2 वेगळ्या चिन्हांचा गुणाकार केला तर आन्सर कशामध्ये येते मायनस मध्ये येते. ओके, तेच या ठिकाणी केलं बघा. हा मायनस आहे आणि या ठिकाणी चिन्ह दिसते बघा प्लस. मायनस प्लसचा गुणाकार काय मायनस. ओके, आता इथं बघा दोघांचे चिन्ह सारखे आहे. 14 देखील मायनस आहे, 4 देखील मायनस आहे. दोघांचे चिन्ह सारखे म्हटल्यानंतर बेरीज होणार. ओके, 14 आणि 4 18. ओके, 14 मोठा आहे म्हटल्यानंतर मायनस. पुढे 5 चा गुणाकार 0 सोबत वजा 7 चा गुणाकार 3 सोबत. ओके, पुढे 5 0 0. एक गोष्ट लक्षात ठेवा, शून्याने कुणालाही गुणलं किंवा कुणीही शून्याला गुणलं तर उत्तर असते 0 0. ओके, इथं मायनस आहे बघा. इथं झाला 7 3 21.
ओके, आणि हा मायनस आहे आणि प्लस आहे, मायनस प्लसचा गुणाकार काय असतो मायनस. ओके, मग एक गोष्ट लक्षात ठेवा, आतमधला गुणाकार मायनस आहे आणि त्याच्या बाहेर देखील मायनस साइन आहे. कंसामध्ये आणि त्याच्या बाहेरच्या गोष्टीमध्ये नेहमी गुणाकाराचं चिन्ह प्रेझेंट असते. ओके, म्हणजे या मायनस मध्ये त्या कंसामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. मग जर मायनसचा गुणाकार या मायनस सोबत झाला तर मायनस मायनस काय होणार प्लस, म्हणजे याचं उत्तर येणार बघा 21. आणि कोणता 21 प्लस, प्लस दिलं तरी चालतंय आणि नाही दिलं तरी चालतं. ओके, प्लस दिलं तरी चालतंय, नाही दिलं तरी चालतंय. ओके, चला नेक्स्ट. समजलंय? ओके, रिपीट करून बघा म्हणजे समजेल तुम्हाला. ओके, नेक्स्ट आता. ओके, या ठिकाणी बघा एक स्क्रीनशॉट लावलाय मी बुक मधला, दिसत असेल तुम्हाला. आणि जरी नसेल दिसत तर काय करायचं तुम्हाला, बुक घ्यायचे तुमचं आणि त्या ठिकाणचा सराव संच 1.3 काढायचंय. ओके, आणि तोच पाहायचाय. बघा प्रश्न क्रमांक 1 मी लिहून घेतो तरी पण. ओके, तिसऱ्या मधला पहिला, तिसरा काय म्हटलंय, खालील एक सामायिक समीकरण, खालील एक सामायिक समीकरण जे आहेत बघा. ओके, थांबा एक मिनिट. ओके, खालील एक सामायिक समीकरण. ओके, खालील एक सामायिक समीकरण क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. कोणत्या पद्धतीने सोडवायचे, क्रेमरच्या. ओके, मग पहिला प्रश्न काय आहे, 3x वजा 4y बरोबर 10. नंबर 2 काय आहे बघा, त्याच्यामध्ये दुसरं समीकरण 4x. ओके, हे समीकरण चालू आहे. ओके, हे समीकरण व्यवस्थित बघा, 4x अधिक 3y बरोबर 5. आणि हे काय करायचं तुम्हाला सोडवायचंय. मग हे सोडवण्याची एकदम सिम्पलेस्ट मेथड मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिलं काय करायचं, ज्या ठिकाणी क्रेमरची पद्धत यूज करायची, सगळ्यात आधी A1 A1 B1 आणि A1 B1 आणि C1 काय करायचं लिहून घ्यायचं. A1 B1 C1. त्यानंतर काय A2 B2 आणि C2 लिहून घ्यायचंय. ओके, प्रत्येक वेळेस तुम्हाला एवढंच करायचंय. ज्या ठिकाणी क्रामर्स पद्धत आहे A1 B1 C1 A2 B2 C2, हा जो A1 B1 C1 आहे, जिथं जिथं 1 दिसतं त्यासाठी पहिलं समीकरण वापरायचंय, जिथं जिथं 2 दिसतं त्या ठिकाणी दुसरं समीकरण वापरायचं. ओके, चला, A1 ची किंमत किती आहे 3, B1 ची किंमत किती आहे 4, पण साइन कोणतं आहे मायनस, चिन्ह विसरायचं नाही, चिन्ह जर विसरलं तर उत्तर चुकलं. ओके, त्यानंतर बघा C1. ओके, हा जो C1 बघा थोडासा लांब लिहितो, C1 आणि इथं C2 किती आहे बघा, 3 वजा 4 आणि 10, दिस इज 10. A2 किती आहे 4, B2 किती आहे 3. ओके, आणि त्यानंतर C2 किती आहे बघा 5. ओके, मग मला सांगा A1 B1 C1 A2 B2 C2 काढल्यानंतर सगळ्यात पहिलं काय करायचे, D मध्ये कोण कोण असते, A1 A2 B1 आणि B2. ओके, चला काढूया मग. ओके, A1 A2 B1 B2, A1 A2 कोण आहे बघा 3 आणि 4, नंतर B1 B2 वजा 4 आणि 3. ओके, आणि मग हे काय करायचं आपल्याला सोडवायचं. ओके, कसं सोडवायचंय, चला, 3चा गुणाकार 3 सोबत, 3चा गुणाकार 3 सोबत वजा 4चा गुणाकार वजा 4 सोबत, 4चा गुणाकार वजा 4 सोबत. ओके, 3 त्रिक 9, मध्ये साइन मायनस, 4 चौक किती 16. ओके, प्लस मायनस मायनस. तुम्ही म्हणाल ते ब्रॅकेटमध्ये का घेतलंय, ब्रॅकेटमध्ये याच्यासाठी घेतलंय की या मायनस आणि प्लसचा गुणाकार मायनस आहे आणि त्याच्या बाहेर परत मायनस आहे. ओके, याने चिन्ह बदलणार आहे म्हणून काय केलं मी ब्रॅकेटमध्ये घेतलं. हा मायनस मायनस झाला प्लस 9 अधिक 16. ओके, जाऊया पुढे. ओके, 9 अधिक 16, 9 आणि 16 किती होतात 25, म्हणजे डी ची व्हॅल्यू किती आली इथं. ओके, डी ची व्हॅल्यू आली 25, डी आलाय आपला 25. ओके, डी झाल्यानंतर कोण काढायचं आपल्याला, डी झाल्यानंतर काढायचं आपल्याला dx. ओके, चला काढूया dx. ओके, काय dx मध्ये काय करायला लावलं तुम्हाला, हा जो A1 A2 आहे त्याच्या जागी कोण टाकायचं C1 C2. चला टाकूया C1 C2 आणि इथं काय B1 B2 ॲज इट इज. बर, मग टाकूया. ओके, A1 A2 च्या जागी C1 C2, 10 आणि 5, 10 आणि 5, आणि त्यानंतर B1 B2 वजा 4 आणि 3. ओके, वजा 4 आणि 3, आणि काय करायचंय फक्त सोडवायचंय. सोपं आहे की नाही. 10चा गुणाकार 3 सोबत, 10चा गुणाकार 3 सोबत. ओके, त्यानंतर बघा वजा 5चा गुणाकार वजा 4 सोबत. चला सोडवूया. 10 त्रिक 30 वजा, आता मला सांगा जी कंडिशन या ठिकाणी झाली होती तीच कंडिशन या ठिकाणी झाली. यांचा गुणाकार प्लसचा आणि मायनसचा मायनस मध्ये येणार. ओके, मग काय करायचं आपल्याला ते कंसामध्ये घ्यावं लागेल कारण की साइन काय होणार आहे चेंज. ओके, कारण की मायनस बाहेर कोणता आहे मायनस आहे. ओके, 5 चौक किती बघा 20, साइन कोणतं मायनस, प्लस मायनस मध्ये. नंतर 30 तसंच मायनस मायनस प्लस 20. ओके, 30 आणि 20 किती झाला 50. ओके, हा झाला आपला कोण dx. dx ची व्हॅल्यू किती आली बघा, dx ची व्हॅल्यू आली आपली 50. ओके, dx आपण काय करूया थोडंसं ऍडजस्ट करूया, आपल्याला जागा पुरत नाहीये. ओके,
ओके, आणि याला थोडंसं काय करूया, छोटं करूया. ओके, चला आता काय फाइंड करायचं dx नंतर आपल्याला फाइंड करायचं dy. ओके, dy साठी काय सांगितलं तुम्हाला, dy साठी काय करायचंय, ओके a1 a2 तसंच ठेवायचं. ओके, b1 b2 च्या जागी काय टाकायचंय, c1 c2. ओके, विसरायचं नाही. ओके, याच्यामध्ये काय फरक करायचा आहे dx साठी, a1 a2 च्या जागी c1 c2 आणि dy साठी b1 b2 च्या जागी c1 c2. ओके, हा तसंच समजलाय. ओके, टाकूया व्हॅल्यू टाकूया. चला, a1 a2 किती आहे बघा, a1 a2 3 आणि 4, त्यानंतर c1 c2 10 आणि 5. ओके, सोडूया. चला, 3चा गुणाकार कोणासोबत करायचे, 5 सोबत, वजा 4चा गुणाकार कोणासोबत करायचं, 10 सोबत, 3 5 15 वजा, ओके 4 10 40. ओके, आता मला सांगा 15 मधून 40 जातात का, नाही. ओके, 15 मधून 40 जात नाही. ओके, मग जर 15 मधून 40 जात नाही तर मग 40 मधून 15 कमी करा, किती येतात. ओके, 40 मधून 15 गेले तर येतात 25. ओके, 40 मोठा म्हणून कोणता, मायनस, हा झाला आपला dy. ओके, हा झाला आपला dy. मग आपल्याला काय करायचंय, आपल्याला काढायचा तो x आणि y. ओके, मग आता फॉर्म्युला लिहूया. x चा फॉर्म्युला काय होता, x असतो dx अपॉन d. चला, x ची व्हॅल्यू dx अपॉन d. dx किती आलाय तुमचा, 50 टाका, भागिले d किती आलाय तुमचा, d. ओके, d ची व्हॅल्यू इथं बघा, d ची व्हॅल्यू किती आली, सॉरी d ची व्हॅल्यू किती आली, दिस इज d इज 25. ओके, 25 25 एका 25 25 दुने 50. x इज इक्वल्स टू 2. x किती आला, 2. त्यानंतर y काढायचं, तो y ची व्हॅल्यू काय, dy अपॉन d. y इज इक्वल्स टू dy अपॉन d. ओके, dy किती आलाय आपला, वजा 25, भागिले d किती आलाय आपला, 25. ओके, 25 एक 25 एक 25. ओके, y बरोबर किती आला, 1, मायनस प्लसचा भागाकार मायनस. ओके, संपलं. x ची व्हॅल्यू आली 2, y ची व्हॅल्यू किती आली, 1 आहे. ओके, आता वळूया पुढच्या एक्झाम्पलकडे. ओके, स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता तुम्ही. ओके, आपल्याला जायचंय पुढच्या एक्झाम्पलकडे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 2. ओके, सेम टू सेम सोडवायचं आहे. नंबर 2 काय आहे बघा, 4x अधिक 3y बरोबर, ओके सॉरी इकडं वजा 4 आहे की नाही, वजा 4 बरोबर 0. नंबर 2 एक्झाम्पल काय आहे, नंबर 2 6x बरोबर 8 वजा 5y. समीकरण नंबर 1, समीकरण नंबर 2. पण तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर हे समीकरण आपल्या सामान्य रूपात नाही. आपलं सामान्य रूप काय आहे, आपलं सामान्य रूप आहे बघा ax अधिक by, ओके, अधिक c बरोबर 0. म्हणजे बरोबरच्या पलीकडे 0 पाहिजे किंवा c पाहिजे. ओके, ax आणि by एका साईडला पाहिजे. तर तुम्ही बघा इथं व्यवस्थित, आपण काय करूया, 4x तसंच ठेवू, अधिक 3y तसंच, हा वजा 4 जर पलीकडे गेला तर वजा 4 पलीकडे गेला तर अधिक 4. ओके, हा 6x तसंच ठेवू. ओके, तो वजा 5y जर इकडे आणला तर अधिक 5y, आणि बरोबरच्या पलीकडे किती आहे, 8 राहील. ओके, किती राहील, 8. आता सांगा, हे झालं पहिलं समीकरण आणि हे झालं दुसरं. जर समीकरण सामान्य रूपात दिलेलं नसेल तर सामान्य रूपात कन्वर्ट करून घ्यायचे. ओके, मग नंतरची स्टेप काय करायची आपल्याला, a1 b1 c1 a2 b2 c2 च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या. a1 किती आहे, 4, b1 किती आहे, 3, c1 किती आहे, 4. त्यानंतर पुढे a2 किती आहे, 6, b2 किती आहे, 5, c2 किती आहे, 8. ओके, मग काय करायचं, सर्वप्रथम d फाइंड करायचं. काय d मध्ये, a1 a2 b1 b2. ओके, टाकायचे व्हॅल्यू फाइंड करायचं. a1 a2 किती आहे, 4 आणि 6, b1 b2 किती आहे, 3 आणि 5. ओके, आणि हे सोडवायचंय. चला सोडवूया. d बरोबर, हा 4चा गुणाकार 5 सोबत, ओके 4 गुणिले 5 वजा 6 गुणिले 3. ओके, अशी जी चिन्ह आहेत बघा मी करत आहे, जे मार्किंग मी करत आहे तसे पेपरमध्ये तुम्हाला करायचे नाहीत. ओके, डी बरोबर 4 पंचे 20 वजा 6 त्रिक 18. ओके, डी बरोबर 20 मधून 18 गेले किती राहतात, ओके राहतात 2. त्यानंतर ओके, कोण शोधायचं आहे आता आपल्याला, ओके डी झाला. आता फाइंड करायचं dx. चला dx शोधूया. dx साठी काय करायचंय, हा जो a1 a2 आहे त्याच्या जागी टाकायचं c1 c2, बाकीचा b1 b2 तसाच. चला टाकूया, इथं सोडवतो आता. dx c1 c2 4 आणि 8 b1 b2.
3 आणि 5. ओके, चला 4चा गुणाकार 5 सोबत करायचा आहे, वजा 8चा गुणाकार 3 सोबत, 4चा 5 सोबत, 8चा 3 सोबत. dx बरोबर 4 पंचे 20 वजा 8 त्रिक 24. dx बरोबर 20 मधून 24 जातो का? नाही. 24 मधून 20 कमी करा. ओके, किती येतात? 4. आणि मला सांगा मोठा कोण आहे? ओके, 20 का 24? 24. मग 24च्या मागे त्याचं चिन्ह काय? मायनस. म्हणजे हा झाला dx -4. ओके, त्यानंतर लास्ट. ओके, आता काय फाइंड करायचं आपल्याला? आता फाइंड करायचं आपल्याला dy. ओके, आपण आता शेवटकडे चाललोय, लास्टकडे. dy बरोबर, ओके, dy इज इक्वल टू काय करायचं? dy इज इक्वल टू हा जो a1 a2 आहे तो तसाच ठेवायचा आणि जो b1 b2 आहे त्याच्या जागी टाकायचं c1 c2. ओके, सॉरी, c1 c2 टाकायचं आहे. dy इज इक्वल टू a1 a2 किती आहे आपला? a1 a2 4 आणि 6. त्यानंतर ओके, c1 c2 किती आहे? 4 आणि 8. ओके, करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4चा गुणाकार 8 सोबत, वजा 6चा गुणाकार 4 सोबत, 4 8 32 वजा 6 चौक 24. ओके, 32 मधून 24 गेले किती राहतात? ओके, 32 मधून 24 गेले किती राहतात? सांगा कमेंट मध्ये किती राहतात? 6 आणि 2 8. ओके, 8 राहतात. झालं इथपर्यंत. मग आता काय करायचंय? डी फाइंड केला, dx फाइंड केला, dy फाइंड केला. ओके, आता आपल्याला फाइंड करायचं. ओके, काय फाइंड करायचं आपल्याला? ओके, x आणि y फाइंड करायचं. आपण काय करूया? ते थोडस बारीक करूया. चला, x फाइंड करूया. x ची व्हॅल्यू काय आहे? ओके, dx अपॉन डी. y ची व्हॅल्यू काय आहे? dy अपॉन डी. चला, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. dx अपॉन डी. dx किती आलाय आपला? dx आलाय -4 भागिले डी किती आलाय आपला? 2. 2 1 2 2 4. ओके, उत्तर 2. मायनस प्लस मायनस. ओके, x किती आला? -2. ओके, -2. त्यानंतर dy अपॉन डी. dy किती आलाय? 8 भागिले, ओके, त्यानंतर डी किती आला आपला? 2. ओके, 2 1 2 2 चौक 8. उत्तर किती आलंय आपलं? 4. म्हणजे आपलं फायनल आन्सर काय आहे? XY बरोबर -2 आणि ओके -2 आणि 4. आणि याला असं काय करायचंय? हायलाइट करायचं. ओके, आता मला सांगा हे उत्तर बरोबर आहे की चुकीचे आहे? तुम्हाला कसं समजणार आहे? समजणार आहे का नाही? आपण काय करूया? चेक करून बघूया. ओके, हे उत्तर बरोबर आहे की चुकीचं आहे? ओके, काय करायचं? ज्या ठिकाणी x आणि y आहे, ओके, ज्या ठिकाणी x आणि y त्या ठिकाणी काय टाकून बघायचं तुम्हाला? x आणि y ची व्हॅल्यू. ओके, टाकूया. 4चा गुणाकार x सोबत, 4 गुणिले x ची व्हॅल्यू किती आहे बघा? x ची व्हॅल्यू -2. ओके, x ची व्हॅल्यू किती आहे? 4 गुणिले -2 आणि मध्ये काय बघा? अधिक 3 गुणिले y. y किती आहे बघा? y आलाय आपला 4. ओके, 4 दुणे 8 प्लस मायनस मायनस अधिक 3 चौक 12. 12तून 8 गेले 4. ओके, उत्तर एकदम करेक्ट आहे. ओके, समजलंय? ओके, याचा आता तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आपण जाऊया पुढच्या एक्झाम्पलकडे. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. ओके, प्रश्न क्रमांक 3 मधला प्रश्न क्रमांक 3 बघा काय म्हटलंय. ओके, हा जो एक्झाम्पल आहे म्हणजे हे जे 2 समीकरण आहे बघा ते आपल्याला क्रॅमरच्या पद्धतीने सोडवायचे. मग सर्वप्रथम काय करायचंय? a1 b1 आणि c1 लिहायचं आहे. मग काय लिहायचंय? a2 b2 आणि त्यानंतर काय लिहायचंय? c2. ओके, चला, a1 किती आहे आपला? a1 इथे एक सोबत काहीच नाही म्हटल्यानंतर 1 प्रेझेंट आहे. b1 किती आहे आपला? 2. ओके, c1 किती आहे आपला? -1. त्यानंतर a2 सोबत किती आहे आपला? 2. b2 सोबत किती आहे आपला? -3. आणि c2 सोबत किती आहे आपला? 12. c2 किती आहे? 12. c2 सोबत नाही, c2 12 आहे. 1 2 -1 1 2 -1 त्यानंतर 2 - 3 12. ओके, त्यानंतर काय फाइंड करायचंय? डी. चला, डी शोधूया. डी काय असतो? a1 a2 आणि b1 b2. एकदम सोपं झालं आता. ओके, चला खाली लिहूया. डी बरोबर, चला, a1 a2 किती आहे? 1 2. b1 b2 किती आहे? -2. ओके, -2 नाही. ओके, फक्त 2 आहे. b1 किती आहे? 2.
आणि B2 किती आहे तो -3 आहे. चला D बरोबर 1चा गुणाकार -3 सोबत वजा 2चा गुणाकार 2 सोबत. ओके, मग किती होतात बघा. D इज इक्वल्स टू 3 1 3 प्लस मायनस मायनस वजा 2 2 4. ओके, म्हणून D बरोबर. ओके, इथे ऍडिशनल का सबट्रॅक्शन सारखे चिन्ह म्हटल्यानंतर काय सांगितलं, बेरीज. 4 आणि 3 होणार 7, दोघांचे चिन्ह मायनस आहे म्हटल्यानंतर बेरीज, आणि 4 मोठा आहे म्हटल्यानंतर -7. ओके, त्यानंतर D झाल्यानंतर कोण फाइंड करायचं, dx. ओके, dx साठी काय रिप्लेस करायचंय, जो A1 A2 आहे त्याच्या जागी टाकायचं C1 आणि C2, आणि इथं टाकायचं बघा B1 आणि B2. dx बरोबर C1 C2 किती आहे बघा, -1 12. त्यानंतर B1 B2 किती आहे बघा, 2 3. ओके, dx बरोबर, चला -1 चा गुणाकार -3 सोबत वजा 12चा गुणाकार 2 सोबत. dx बरोबर 3 1 3 मायनस मायनस प्लस होणार, प्लस नाही दिलं तरी चालतंय, वजा 12 2 24. dx बरोबर 24 मधून 3 गेला 21, 24 मोठा आहे म्हटल्यानंतर -21. ओके, आता झालं की नाही सोपं, थोडंफार समजायला लागलं असेल आता. ओके, d झाला, dx झाला, आता dy फाइंड करायचं. चला dy फाइंड करूया. ओके, dy फाइंड करूया. dy काय असतो, dy बरोबर या ठिकाणी A1 A2 तसंच. ओके, इथं टाकायचं आहे आपल्याला C1 आणि C2. C1 C2 dy बरोबर A1 A2 किती आहे बघ, A1 A2 1 आणि 2. ओके, C1 C2 किती आहे, -1 आणि 12. ओके, आता करूया क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, 12चा गुणाकार 1 सोबत किंवा 1चा गुणाकार 12 सोबत वजा 2चा गुणाकार -1 सोबत. dy बरोबर 12 1 12 वजा 2 1 2 प्लस मायनस -2. ओके, dy बरोबर ओके 12 तसाच मायनस मायनस प्लस 2. ओके, 12 2 किती झाले, 14. ओके, dy ची व्हॅल्यू किती आली, dy ची व्हॅल्यू आली 14. समजलंय. आता काय फाइंड करायचं आपल्याला, dx. ओके, आपल्याला x आणि y फाइंड करायचं. x काय असतो, dx भागिले d. x असतो dx भागिले d. ओके, dx किती आला आपला, dx -21 भागिले d किती आला आपला, d - 7. ओके, -7. हां, 7 1 7 7 3 21 3 मायनस मायनस प्लस म्हणजे x ची व्हॅल्यू आली 3, आणि कोण फाइंड करायचं, y काय असतो, dy भागिले d. ओके, dy किती आलाय आत्ताच बघा, ते 14 भागिले -7. 7 1 7 7 2 14, उत्तर किती आलंय 2, प्लस आणि मायनस म्हटल्यानंतर -2. ओके, शेवटी उत्तर कसं लिहायला लावलंय तुम्हाला, म्हणून XY बरोबर. ओके, आता आपल्याला तिथं जागा नाही म्हटल्यानंतर आपण काय करूया, ओके तुम्हाला उत्तर इथे लिहून देतो. ओके, दिसत असेल इथं. ओके, बघा, म्हणून XY बरोबर x किती आलाय तुमचा, x आलाय तुमचा 3 आणि -2. ओके, असं तुम्हाला काय करायचंय, ओके असं तुम्हाला लिहायचंय उत्तर. ओके, समजलंय. ओके, आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. ओके, स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता तुम्ही. ओके, आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न कोणता आहे बघा, 3 झाला, आता 4था. ओके, प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 कडे जाऊया. चला, प्रश्न क्रमांक 4 मी तुमच्यासाठी लिहितो पुढे. किती आहे तो, 6x - 4y. ओके, बरोबर किती आहे, -12, आणि नंतर 8x - 3y बरोबर -2. ओके, चला सोडूया. 1 नंबर A1 B1 C1 तेच करायचंय, A1 B1 C1 A2 B2 C2. ओके, A1 किती आहे 6, B1 किती आहे 4, चिन्ह कोणतं मायनस, C1 किती आहे 12, साइन कोणतं मायनस, A2 किती आहे 8, B2 किती आहे 3, चिन्ह कोणतं मायनस, C2 किती आहे -2. ओके, D इज इक्वल्स टू काय असतो, D A1 A2 B1 B2. ओके, इज इक्वल टू A1 A2 किती आहे 6 आणि 8, B1 B2 किती आहे -4 -3. ओके, चला सोडूया. D बरोबर 6चा गुणाकार -3 सोबत वजा 8चा गुणाकार -4 सोबत. D बरोबर 6 × 18 प्लस मायनस मायनस, इथं मायनस,
8 चूक किती 32. ओके, प्लस मायनस मायनस. डी बरोबर -18 तसाच मायनस मायनस प्लस 32. ओके, म्हणून डी बरोबर सांगा इथं बेरीज होईल की वजाबाकी. 32 अधिक आहे आणि 18 वजा आहे म्हणजे वेगळे चिन्ह आणि वेगळे चिन्ह म्हणजे वजाबाकी. 18तून 32 जातात का नाही, 32 मधून 18 कमी करा. ओके, 32 मधून 18 गेले तर किती राहिले 14. ओके, डी किती आला आपला डी आलाय 14. ओके, आपला डी 14 आलेला आहे. नेक्स्ट डी झाला, आता dx फाइंड करू. काय असतो dx? ओके, dx असतो ओके ज्या ठिकाणी a1 a2 आहे त्या जागी c1 c2 आणि b1 b2 ॲज इट इज. dx बरोबर c1 c2 किती आहे? c1 c2 -12 आणि -2. b1 b2 किती आहे? -4 -3. ओके, चला सोडूया. dx बरोबर 12चा गुणाकार 3 सोबत. ओके, पण 12 नुसता 12 नाही, -12 गुणिले -3 वजा 2चा गुणाकार -4 सोबत. ओके, dx बरोबर 12 त्रिक 36 मायनस मायनस प्लस इथं मायनस. ओके, 2 चौक 8 आणि मला सांगा तो मायनस मायनस प्लस झाला तो प्लस इंटू मायनस. ओके, मायनस इकडे बघा परत एकदा मायनस मायनस इथं प्लस. ओके, हा मायनस ॲज इट इज. आतमध्ये मायनस मायनसच प्लस झाला, मग तो प्लस बाहेर येऊन मायनस सोबत काय करणार मायनस. ओके, dx बरोबर 36 मधून 8 गेले किती राहिले? 36 मधून 8 गेले तर किती राहतात? 28 राहतात. ओके, dx किती आला आपला 28. ओके, त्यानंतर पुढे याला थोडंसं आपण बारीक करू म्हणजे आपल्याला जागा पुरेल. ओके, दिसतंय ना तुम्हाला? ओके, दिसतंय. नेक्स्ट. ओके, आता काय फाइंड करायचं आपल्याला? dx झाल्यानंतर dy काय असतो? dy साठी काय करायचं आपल्याला? ओके, a1 a2 तसाच ठेवायचा आहे आणि b1 b2 च्या जागी c1 c2 टाकायचं आहे. dy बरोबर a1 a2 किती आहे? चला टाका a1 a2 किती आहे? 6 आणि 8. 6 आणि 8. c1 c2 किती आहे? -12 आणि -2. ओके, आणि काय करायचं? यांचा तिरकस गुणाकार. dy बरोबर 6चा गुणाकार -2 सोबत वजा 8चा गुणाकार -12 सोबत. ओके, dy बरोबर 6 2 12 अधिक वजा 8. ओके, 12 8 96 प्लस मायनस मायनस. ओके, इथं बघा. ओके, मायनस मायनस प्लस झाला आणि प्लस इंटू मायनस मायनस झाला. इथं ब्रॅकेटमध्ये काय घेतलंय? कारण की हा अधिक आहे आणि तो वजा आहे. अधिक वजा वजा म्हणून ब्रॅकेटमध्ये, कारण की ब्रॅकेटच्या बाहेर कंसाच्या बाहेर मायनस साईन आहे आणि मायनस साईन चेंज करतं. ओके, dy बरोबर -12 तसंच मायनस मायनस प्लस 96. ओके, dy बरोबर इथं बेरीज होईल का वजाबाकी? ओके, सांगा बरं. दोन वेगळे चिन्ह म्हटल्यानंतर कमेंटमध्ये सांगा काय होते, बेरीज का वजाबाकी? ओके, दोन वेगळे चिन्ह म्हणजे वजाबाकी होते. 96 मधून 12 गेले किती राहिले? ओके, 96 मधून 12 गेले तर राहिले 84. ओके, आपल्याला काय शोधायचं आहे? आपल्याला शोधायचं x काय असतो? dx भागिले d. ओके, y शोधायचं आहे dy भागिले d. ओके, आता तुम्ही म्हणता तुम्ही 96 मधून डायरेक्ट 12 कमी करेल, आम्हाला कसं येणार आहे? ओके, आता वजाबाकी तुम्हाला यायला पाहिजे. बेरीज आणि वजाबाकी बेसिक मॅथ तुम्हाला थोडंफार यायला पाहिजे. ओके, ते शिकायचं तुम्ही dx भागिले d. ओके, आणि जरी तुम्हाला नसलं येत तरी बघा युट्यूब चॅनलवरती आपल्या बेसिक मॅथचे ऑलरेडी व्हिडिओ पडलेले आहेत. ओके, जाऊन ते तुम्ही बघू शकता. म्हणजे बेरीज आणि वजाबाकी देखील तुम्हाला येऊ शकते. dx भागिले d. dx किती आहे? 28 भागिले d किती आहे? 14. ओके, बघा d किती आहे इथं? 14. 14 1 14 14 2 28. उत्तर किती आलंय? 2. चला dy शोधूया. 84. dy किती आहे? 84 भागिले 14. 14 1 14 14 2 28 14 1 42 14 56 14 5 70 14 6 84. 14 1 14 14 6 84. ओके, 6. म्हणजे उत्तर किती आलंय आपलं? म्हणून x आणि y बरोबर xy किती? x किती आलाय? 2. y किती आलाय? 6. ओके, फिनिश. आहे की नाही सोपं? यावर स्क्रीनशॉट पटकन जाऊया पुढे आपण आता. ओके, घेतलाय स्क्रीनशॉट. नेक्स्ट. ओके, कुठपर्यंत आलोय आपण? 4थ्या पर्यंत. ओके, आता 5वा घ्यायचं आपल्याला. चला 5व्याकडे वळूया आता. ओके, काय 5 नंबरचं इथं दिसत असेल तुम्हाला? ओके, एक्झाम्पल लिहितो तुमच्यासाठी. 5 4m अधिक 6n बरोबर 54. ओके, त्यानंतर 3m अधिक 2n बरोबर 28. ओके, समीकरण नंबर 1 समीकरण नंबर 2. ओके, आता या ठिकाणी चेंज एक आहे.
आतापर्यंत सर्व ठिकाणी चल कोणते वापरले, एक्स आणि वाय. मग या ठिकाणी काय वापरलं, यम आणि यन. मग ज्या ठिकाणी तुम्ही डीएक्स शोधत होते त्या ठिकाणी डीएम शोधायचं आहे आणि ज्या ठिकाणी डीवाय शोधत होते त्या ठिकाणी डीएन शोधायचं आहे. ओके, म्हणजे एक्सच्या जागी यम लावायचं आहे आणि वायच्या जागी एन लावायचं. समजलं इथं? ओके, बघा मग तुम्ही म्हणता नाही व्हॅरिएबल अलाउड आहे का? अलाउड आहे. ओके, स्मॉल ए पासून स्मॉल झेड पर्यंत आपण कोणतेही दोन चल वापरू शकतो. एक्स वाय, ए बी, सी डी, ई एफ, ओके, एल एम, एम एन कोणतेही वापरू शकतो. ओके, मग बघा इथं A1, B1, C1 मेथड तीच. ओके, त्यानंतर A2, B2, C2. चला, A1 किती आहे आपला 4, B1 किती आहे आपला 6, C1 किती आहे 54. 54 म्हणजे थोडंसं हार्ड आहे, आता लांबपर्यंत जाईल ना. ओके, 54चा पाडा तुम्हाला यावा लागेल आता. ओके, नसला येत तर गुणाकार करायचं. मग A2 किती आहे 3, B2 किती आहे 2, C2 किती आहे 28. ओके, चला शोधूया. एक नंबरला कोण, डी. डी काय असतो? ओके, डी इथं काय असतो बघा, A1, A2, B1, B2. A1, A2 4 आणि 3, B1, B2 6 आणि 2. चला, डी बरोबर 4चा गुणाकार 2 सोबत वजा 3चा गुणाकार 6 सोबत. डी बरोबर 4 दुने 8 वजा 3 6 18. डी बरोबर 18तून 8 जात, 8 मधून 18 जातात का नाही? 18तून 8 गेले किती 10. 18 मोठा म्हटल्यानंतर -10. डी बरोबर किती आला वजा 10. नेक्स्ट डी झाल्यानंतर कोण फाइंड करायचं, डीएक्स. डीएक्स. ओके, डीएक्स कसं फाइंड करायचं? A1 A2च्या जागी कोण घ्यायचं, C1 C2. ओके, हा काय बघा B1 B2 तसंच. C1 C2 किती आहे आपला 54 आणि 28. 54 आणि 28. त्यानंतर 6 आणि 2. डीएक्स बरोबर 54 गुणाकार कोणासोबत 2 सोबत वजा 28चा गुणाकार 6 सोबत. डीएक्स बरोबर ओके 54 दुने किती होतात बघा, बेचोक किती होतात 8 आणि बे पंचे किती होतात 10. 54 दुने 160 वजा 6 8 48 47 4 6 दुने 12 12 आणि 4 16. ओके, डीएक्स बरोबर 168 मधून 108 गेले तर किती राहतात खाली. ओके, 168 मधून 108 गेले तर किती राहतात 60. ओके, करेक्ट आहे ना, 60 राहतात. ओके, वरचे 8 गेले 100 गेले तर राहिले 60 आणि साईन कोणतं मायनस, कारण की कोण मोठा आहे 168 मोठा आहे. ओके, त्यानंतर पुढे कोण फाइंड करायचं आहे आपल्याला, याला थोडंसं बारीक करूया आपण, जागा पुरेल आपल्याला आहे ना. ओके, या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला. ओके, अजून थोडंसं मोठं करतो म्हणजे क्लिअर दिसेल. नेक्स्ट डीएक्स झाला. आता कोण फाइंड करायचं, डीवाय. डीवाय बरोबर काय, A1 A2 तसंच इथं C1 C2. ओके, चला इकडं सोडूया आता बाकीचं. डीवाय बरोबर A1 A2 किती आहे 4 आणि 3 54 आणि 28. 4 3 54 28 करा तिरकस गुणाकार. डीवाय बरोबर 4चा गुणाकार 28 सोबत वजा 3चा गुणाकार 54 सोबत. डीवाय बरोबर 4 28 किती बघा, 4 8 32 हातच्या आले 3 4 दुने 8 आणि 3 किती 111 वजा ओके 3चा गुणाकार 54 सोबत 3 चौक 12 हातचा आले 3 5 15 आणि 1 16 162. ओके, मला सांगा 112 मधून 162 जातात का, नाही. मग 162 मधून 112 तर गेले तर किती राहतात 50. ओके, असं तोंडी कॅल्क्युलेशन येऊ शकतं तुम्हाला पण. ओके, आता काय फाइंड करायचं, एक्स काय असतो डीएक्स भागिले डी आणि वाय काय असतो डीवाय भागिले डी. डीएक्स किती आलाय डीएक्स. ओके, डीएक्स. ओके, मिस्टेक काय मिस्टेक झाली या ठिकाणी. ओके, मिस्टेक ही झाली आपली की
इथं आपल्याला व्हॅरिएबल कोणता वापरायचा होता, यम आणि यन. बाकीचे आन्सर सगळे सारखे आहेत. ओके, पण आपल्याला काय वापरायचं, यम आणि यन. ओके, मग ज्या ठिकाणी एक्स आहे त्या ठिकाणी काय टाकावं लागेल तुम्हाला, यम. ओके, आता करूया, चला इथे इरेजर घेऊ. ओके, इरेजर जरा छोटं घेऊया आणि काय करूया, आपण आपलं काम सुरू करूया. ओके, चला पुढे पुढे यम आणि यन टाकायचं आहे आपल्याला. ओके, इथं टाकायचं आहे. चला ओके, इथे एक, इथे सुद्धा, त्यानंतर इथे सुद्धा. ओके, बाकीचे सगळे कॅल्क्युलेशन बरोबर आहे, फक्त ज्या ठिकाणी एक्स आहे त्या ठिकाणी काय टाकायचं आपल्याला. ओके, इथं डी एक्स होतं ना, म्हणजे डी एम, हा झाला डी एम, हा झाला डी एम. ओके, हा सुद्धा झाला डी एम. ओके, हा कोण झाला, डी एन, हा कोण झाला, डी एन, डी एन, डी एन, डी एन. ओके, आपल्याला काय शोधायचं, एन, सॉरी आधी एम शोधायचा, तो असतो डी एम अपॉन डी, आणि एन शोधायचा डी एन अपॉन डी. ओके, जसा एक्स डी एक्स अपॉन डी, तसं एम डी एम अपॉन डी. एन किती असतो, डी एन अपॉन डी, जसा एक्स वाय काय असतो, डी वाय अपॉन डी. ओके, चला टाकूया. डीएम किती आलाय आपला, डीएम आलाय -60. ओके, -60 भागिले, ओके हा किती आलाय, -10. ओके, 10 एक 10, 10 20 60. ओके, 6 मायनस मायनस प्लस, म्हणजे एम किती आला 6. डीएन किती आलाय 50. ओके, भागिले हा किती आहे बघा, -10. 10 एक 10, 10 5 50. ओके, उत्तर किती आले 5. साईन कोणतं, मायनस, कारण की प्लस आणि खालचा मायनस आहे, वेगळे चिन्ह भागाकारामध्ये, उत्तर मायनस मध्ये. फायनल आन्सर म्हणून एक्स आणि वाय बरोबर, एक्स किती आला बघा 6. ओके, वाय सॉरी 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 परत एकदा चुकतंय, यम आणि यन शोधायचं. ओके, यम आणि यन बरोबर, यम किती आलाय बघा 6, हा किती आलाय -5. ओके, इथं आपला आन्सर संपलाय. बाकीचे सगळे कॅल्क्युलेशन बरोबर आहे. ज्या ठिकाणी एक्स होता त्या ठिकाणी यम टाकायचं आहे, ज्या ठिकाणी वाय होता त्या ठिकाणी यन टाकायचं, एवढंच करायचं. ओके, जाऊया नेक्स्ट एक्झाम्पलकडे. ओके, याचा स्क्रीनशॉट घ्या एकदा. ओके, घेतलाय. आता जाऊया नेक्स्ट एक्झाम्पलकडे. नेक्स्ट किती नंबरचा आहे आता, लास्ट. ओके, लास्ट एक्झाम्पल मध्ये आलोय, म्हणजे आता एक्झरसाइज आपला फिनिश होणार आहे. नंबर 6. नंबर 6 काय आहे बघा, 2x अधिक 3y बरोबर 2. त्यानंतर किती, x वजा y भागिले 2. ओके, जरा व्यवस्थित लिहू, हे थोडंसं हार्ड जातं विद्यार्थ्यांना. एक्झाम्पल, x वजा y भागिले 2 बरोबर 1/2. ओके, चला सेम स्टेप, A1 A2 सॉरी A1 B1 C1, A2 B2 C2. ओके, सगळ्यात आधी यांची व्हॅल्यू फाइंड करू. ओके, A1 किती आहे 2, B1 किती आहे 3, C1 किती आहे 2, 2 3 2 2 3 2. त्यानंतर A2 किती आहे, इथं एक सोबत काहीच नाही म्हटल्यानंतर 1. B2 किती आहे, ओके B2 y सोबत काहीच नाही म्हटल्यानंतर 1 भागिलेला 2, पण चिन्ह कोणतं आहे, मायनस. आणि C2 किती आहे बघा 1/2. ओके, समजलंय. ओके, या ठिकाणी जरा पार्टिशन टाकू, म्हणजे आपल्याला जागा पुरणार आता. ओके, काय पार्टिशन मध्ये हीच लाईन टाकू ना. चला, एक नंबर काय शोधायचं आपल्याला, डी. डी काय असतो, तो असतो A1 A2 B1 B2. म्हणून A1 A2 किती आहे बघा 2 आणि 1, B1 B2 किती आहे बघा 3 आणि वजा 1/2. चला सोडूया आता. ओके, 2चा गुणाकार वजा 1/2 सोबत, वजा 1चा गुणाकार 3 सोबत, 1चा गुणाकार 3 सोबत. ओके, इथं 2 ला 2 काय आला कट, मध्ये जर गुणाकार आहे ते डायरेक्ट कट करू शकतो. ओके, 1 1 1 प्लस मायनस मायनस, वजा 3 1 3. ओके, म्हणून डी किती आलाय आपला, दोघांचे चिन्ह सारखे म्हणजे बेरीज होणार, आणि 3 मोठा म्हटल्यानंतर मायनस, 3 आणि 1 4, 3 मोठा म्हटल्यानंतर -4. ओके, त्यानंतर पुढं आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, डी, ओके dx, dx किती असतो, A1 A2 च्या जागी C1 C2 आणि इथं B1 B2. ओके, dx बरोबर C1 C2 किती आहे बघ 2 आणि 1/2. ओके, आणि B1 B2 किती आहे 3 वजा 1/2. ओके, सेम सोडवायचं आहे. dx बरोबर, ओके 2चा गुणाकार करा,
वजा 1/2 सोबत वजा 1/2 चा गुणाकार करा. ओके 1/2 चा गुणाकार कोणासोबत 3 सोबत. dx बरोबर इथं 2 ला 2 कट, आन्सर किती -1 1 1 1 आणि साइन मायनस वजा. पण इथं बघा 2 ने 3 कट होत नाही, मग काय करायचं, गुणाकार नेहमी समोरील अंकांचा होतो. ओके 1 चा गुणाकार 3 सोबत 1 3 3 भागिले किती 2. ओके हा जो 1 आहे याचा बेस किती आहे बघा 1, खाली काही नाही म्हटल्यानंतर किती असतो 1 असतो. ओके मग दोघांचा बेस सारखा आहे का नाही, ज्या ठिकाणी दोघांचा बेस सारखा नाही त्या ठिकाणी काय करायचं असतं, क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिरकस गुणाकार. 1 चा गुणाकार 2 सोबत, 1 चा गुणाकार 3 सोबत, 1 चा गुणाकार 2 सोबत. फॉर एक्झाम्पल इथं शिकवतो, इकडे बघा. ओके फॉर एक्झाम्पल असं आलंय 2/3 आणि अधिक 3/4 आलाय. या दोघांचा बेस सारखा आहे का सांगा, नाही. मग यांचा काय करायचं, तिरकस गुणाकार. ओके म्हणजे हा जो 2 आहे का त्याचा गुणाकार 4 सोबत, 3 चा गुणाकार 3 सोबत, 3 चा गुणाकार 4 सोबत. ओके अशा प्रकारचे एक्झाम्पल्स असे सोडवतात. जसं की 2 ओके 2 चौक 8 मध्ये साइन प्लस होतं, 3 त्रिक 9 भागिले 3 चौक 12. ओके समजलंय. ओके आता सोडूया चला. ओके ओके 2 1 2 साइन मायनस 1 3 3 मध्ये साइन मायनस. ओके 1 चा गुणाकार 2 सोबत 1 2 2 बरोबर. वरती बघा दोघांची चिन्ह सारखे चिन्ह मध्ये काय होणार, बेरीज 3 आणि 2 किती आले 5, 3 मोठं म्हटल्यानंतर मायनस, खाली किती 2, म्हणजे dx किती आलाय आपला वजा 5/2. ओके dx किती आलाय वजा 5/2. आता लास्ट स्टेप dy फाइंड करायचं आपल्याला. ओके काय आहे आपला dy बरोबर. ओके dy काय असतो, ओके dy जो a1 a2 आहे तो तसाच. ओके b1 b2 च्या जागी c1 c2 करेक्ट आहे. dy बरोबर a1 a2 किती आहे, a1 आणि a2 2 आणि 1. ओके इथं बघा दिसत असेल तुम्हाला. ओके c1 c2 किती आहे 2 आणि 1/2. चला dy बरोबर ओके 2 चा गुणाकार 1/2 सोबत वजा 1 चा गुणाकार 2 सोबत. dy बरोबर ओके परत एकदा जसं इथं 2 2 कट झाला, इथं सुद्धा 2 आणि 2 कट झाला. ओके 2 आणि 2 काय आला कट झाला, इथं मायनस नाही बरं का. ओके बघू दे मला. ओके 2 चा गुणाकार वजा 1/2 सोबत इरेजर घेऊया. ओके dy चला 2 ला 2 परत कट, इथं राहिला 1 मायनस 1 2 2 dy बरोबर. आता मला सांगा एकातून 2 जातो का, नाही 2तून 1 गेला 1, म्हणजे dy किती आला, dy फक्त 1 आला. ओके मग काय करूया आपण, त्याला थोडंसं छोटं करूया. ओके जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी जागा होईल. ओके थांबा एकच मिनिट. ओके आता दिसत असेल तुम्हाला. चला स्टार्ट करूया लास्ट. हां dy आता कोण फाइंड करायचं, x आपल्याला जो असतो dx भागिले d. त्यानंतर बघा y फाइंड करायचा जो असतो dy भागिले d. ओके dx किती आलाय आपला, चला सांगा dx किती आलाय वजा 5/2 आणि भागिले d किती आलाय, d आलाय वजा 4. ओके वजा 4. तर मग लक्षात ठेवा जर a/b/c असेल तर लक्षात ठेवा हा जो खालचा आहे का तो खाली गुणाकारासाठी येतो. ओके हा जो 2 आहे तो 4 सोबत गुणाकारला येईल. मग करूया गुणाकार. चला वजा 5 वरचा तसाच भागिले 2 चौक 8 आणि हा बघा मायनस आहे खालचा. ओके दोन्ही पण मायनस मध्ये, म्हणजे येणार उत्तर कशामध्ये प्लस मध्ये. मायनसला काय करेल कॅन्सल, आन्सर काय आलाय 5/8. ओके त्यानंतर पुढे dy किती आलाय 1/dy. ओके डी किती होता वजा 4. ओके प्लस मायनसचा भागाकार, मायनस कधी पण वरती असतंय अंशामध्ये, छेदस्थानी कधीच नसते. मायनस गेलं वरती. ओके मायनस 1/4 म्हणजे उत्तर काय आलंय बघा xy बरोबर x किती आलाय आपला 5/8. त्यानंतर हा किती आलाय वजा 1/4. ओके समजलंय तुम्हाला. ओके घ्या बरं स्क्रीनशॉट पटकन. ओके घेतलाय. अशा प्रकारे आपण सराव संच 1.3 संपूर्ण संपवलेला आहे. ओके ते देखील वन शॉट लेक्चरमध्ये. अशाच प्रकारे आपण सराव संच 1.4 देखील संपवणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,
चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत देखील पोहोचवायला विसरू नका, जेणेकरून त्यांना देखील याची मदत होईल. थँक्यू.